हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे सांबार। त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल चिंच, गूळ, धने पावडर, सांबार मसाला, वाटलेला लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कापलेला एक कांदा आणि तुरीची डाळ, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी। सर्वप्रथम आपण या चिंचेमध्ये पाणी टाकू आणि चिंच भिजवून ठेवू। त्यानंतर गुळामध्ये पण थोडं पाणी टाकून गुळ पण भिजवून ठेवू। हे सगळं साहित्य भिजेपर्यंत आपण ही तुरीची डाळ फेटून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू आणि ही डाळ व्यवस्थित आपण फेटून घेऊ। एक टिप सांगायची आहे, सगळेजण हळद आपली डाळीमध्येच टाकतात, पण हळद आपण डाळीमध्ये टाकली तर हळदीचाच वास येतो सगळीकडे। त्याच्यामुळे आपण तेलात टाकू, म्हणजे हळद व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित कडला जाईल आणि सांबारला छान असा कलर येईल। ही आपली तुरीची डाळ छान अशी फेटून झालेली आहे। त्यानंतर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेऊ। तेल कडल्या गेलेले आहे। आपण आता यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। त्यानंतर कढीपत्ता, यानंतर लसूण छान परतवून घेऊ। यानंतर आपण कापलेला कांदा टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊ। कांद्याला लाल कलर आल्याच्या नंतर आपण त्यात टोमॅटो टाकू आणि टोमॅटो छान परतवू। जर आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये 2-3 गाजराच्या फोडी, 2-3 शेवगाच्या शेंगा पण टाकू शकतो। थोडीशी कोथिंबीर आपण सगळं साहित्य तळून झालेलं आहे। त्यानंतर आपण त्यात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आपल्या चवीनुसार, यानंतर आपण यामध्ये 1 चमचा सांबार मसाला टाकून घेऊ। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून घेऊ आणि सगळं साहित्य छान मिक्स होऊ देऊ। यानंतर आपण यामध्ये तुरीची डाळ घालून घेऊ आणि ती छान मिक्स करून घेऊ। यानंतर आपण यामध्ये चवीसाठी चिंचेचे पाणी घालून घेऊ आणि तसंच गुळाचे पण पाणी घालून घेऊ। त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण सांबारमध्ये पाणी घालून घेऊ। यानंतर आपण सांबारमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण आधी पण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आपण आता थोडंसं मीठ घालून घेऊ।
यानंतर सांबारमध्ये अशी वरतून कोथिंबीर घालून घेऊ आणि एक उकळी येईपर्यंत सांबार शिजू देऊ। हे पहा, सांबारला छान अशी उकळी फुटलेली आहे। हे पहा, आपली रेसिपी तयार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।